2.5 कोटी महिलांना 45,000 कोटी रुपये हे दरवर्षी आम्ही या योजनेच्या मार्फत दर सुरुवातीला जुलै महिन्यापासून ती योजना सुरू केली। सुरुवात झालेली आहे। अडचणी येत आहेत। ॲपच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा महिला मला सांगतायत की दररोज ॲपवर आता सध्या 5 ते 7 लाख लाभार्थी फॉर्म भरतायत। इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म येत असल्याने फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत। त्या सुरळीत करण्यात आम्ही यश टप्प्याटप्प्याने मिळवतोय। फॉर्म भरत असताना माय माऊली आणि तो फॉर्म भरून घेणाऱ्या ज्या माझा महिला भगिनी असतील, इतर माझे सहकारी असतील, त्यांना सांगायचं आहे की जर काही फॉर्म भरत असताना चुकला तर भरला जात नाही साहजिकच। त्याच्यामुळे संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्यास एकदा आम्ही मुभा दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या विधानसभा मतदारसंघात एक कमिटी नेमायची आहे आणि त्या कमिटीमध्ये आता इथं नगर शहराच्या करता जी कमिटी असेल त्याचा प्रमुख हे संग्राम जगताप आपले आमदार असतील, ते तिथं जी छाननी करतील अशा चुका झालेल्या ठिकाणी आणि कुणावर अन्याय होऊन देणार नाही। ह्या प्रकारे एकदा तो फॉर्म तुम्हाला दुरुस्त करण्याची मुभा आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नेमलेल्या समितीला पडताळणी करून दुरुस्त करण्याचा अधिकार आहे। तालुक्याच्या समितीत सुद्धा पडताळणी करण्याचा अधिकार आहे। ग्राम समितीमध्ये देखील सुधारणा पडताळणी करण्याचा अधिकार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हा संयोजक आहे आणि आशा सेविका आणि तलाठी हे त्याच्यामध्ये सदस्य आहेत। अशा प्रकारे माझ्या खरोखरीच जे 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या माझ्या माय माऊलींना हे पैसे मिळाले पाहिजेत, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजेत, त्यांच्या बँकेच्या खात्यात गेले पाहिजेत। ते बँकेचं खातं पण तुमचं आम्ही उघडून घेणार आहे। ह्याच्यामध्ये पारदर्शक कारभार आम्हाला करायचा आहे। कुठेही कुणाकडच्या तरी हातात पैसे दिलेत आणि त्यांनी तुमच्या हातात दिले असं होणार नाही। डायरेक्ट मंत्रालयातनं पैसे तिथं आम्ही अकाउंटला टाकले की ते तुमच्या अकाउंटला पोच होणार आहेत। अशा पद्धतीनं तुमचा अकाउंट पण नंबर आम्हाला लागणार आहे। ह्या प्रकारे आया बहिणींनो आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे। ह्यामध्ये हा सगळा कार्यक्रम करण्याच्या करता कुणी ना कुणी राबावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात। ते आमच्या संपत बारसकरांनी घेतलेत। आमच्या असणारे संग्राम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आणि तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय, त्याचं समाधान आम्हाला आहे। कारण शेवटी योजना देत असताना ती माझ्या महिलांच्या मध्ये लोकप्रिय झाली पाहिजे, ती तुम्हाला पण आवडली पाहिजे। माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं होत असताना अनेकदा माझ्या महिला ह्या लाडक्या महिलांच्यासाठी काही खास आपण बजेटमध्ये गिफ्ट दिलं पाहिजे आणि माझ्या बहिणींना माय माऊलींना हक्काचं मानधन मला कसं देता येईल ह्याकरता आपण ही योजना सुरू केलेली आहे आणि महिलांना कशी ती उपयोगी ठरेल याकरता आमचा सगळ्यांचा खटाटोप आहे। आज वाढदिवसाच्या दिवशी पण मी जाणीवपूर्वक माझा नगर जिल्हा आजोळ आहे, रावलीला देवळाली प्रवऱ्याला मी जन्माला आलोय आणि त्याच्यावर सुरुवात मी माझ्या आजोळच्या जिल्ह्यापासून केलेली आहे। पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि नंतर कर्जत असं मी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जाणार आहे। त्याच्यामध्ये माझ्या माय माऊलींना खूप अडचणी येतात। मी अनेक वर्ष बघतोय बऱ्याचशा घरामध्ये माझ्या माता भगिनी आणि मुली हे स्वतःच्या घरामध्ये राबत असताना खूप काटकसर करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा देतात, परंतु घरातल्या कारभारी आणि मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात। स्वतःला थोडंसं काही नाही मिळालं तरी चालेल, परंतु आपल्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे, आपल्या पतीला मिळालं पाहिजे, घरातल्या आपल्या वडीलधाऱ्यांना मिळालं पाहिजे। त्याच्यामुळं मी गरीब महिलांची ही दुःख गेले अनेक वर्ष समजत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं स्वतः अनेकदा उपाशी राहून स्वतःच्या गरजांच्याकडे माझ्या महिला मायमाऊली दुर्लक्ष करतात आणि महिला कशा कुटुंबासाठी राबतात हे मी सतत पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होतं, आमच्या महायुतीच्या मनात होतं, आमच्या सर्वांच्या मनामध्ये होतं की आपण महिलांना
काहीतरी द्यायचा प्रयत्न करायचा आणि मग आम्ही ही योजना 1,500 रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली. वर्षाला 18,000 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे, ते तुमच्या अकाउंटला येणार आहे. अट एवढीच आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं. मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील, शेतमजुरी करणाऱ्या महिला येतील, कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील, त्याच्यामध्ये काच गोळा करणाऱ्या महिला येतील, अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील. आणि मायमाऊलींनो, हे करताना आम्ही जात बघितलेली नाही, फक्त ती महिला असली पाहिजे. ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार, समाजातली असली मिळणार, मुस्लिम समाजातली असली मिळणार. ती फक्त 2.5 लाखाच्या आत पाहिजे उत्पन्न. ती सर्वसाधारणमध्ये असली तरी तिला मिळणार, ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार, त्याच्यात कुठल्याही भटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार. सगळ्या जाती 18 पगड जाती 12 बलुतेदार ह्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना ह्या योजनेचा फायदा 2.5 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे, 2.5 लाखाच्या वरच्यांचं नाही. आणि ह्या प्रकारे हा कार्यक्रम चाललाय. 1 जुलैला कदाचित, आता जुलै महिना 22 तारीख आली आज, फक्त 8-10 दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिना आहे. मायमाऊलींनो, तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं, ह्या ऑनलाईनमुळं, तर आपण अजिबात कुठली काळजी करू नका. ऑगस्टमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. महिलांनो, बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 असे 3,000 रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे. रक्षाबंधन मला वाटतं ऑगस्टमध्ये 19 तारखेला आहे. ही एक प्रकारची भाऊबीज समजा, एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता, आर्थिक मदत करण्याच्या करता, आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी आहेत त्या त्याच्यातनं सोडवाव्यात. एवढा मोठा पैसा 45 ते 50 हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हा सगळ्या महिलांच्या हातात आले ॲडिशनलचे, तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जाणार, किराणा मालाचं दुकान असेल, छोटं मोठं असेल, म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे. फार विचारपूर्वक ही योजना आणली तरी विरोधक म्हणतात काही नाही, चुनावी जुमला आहे, अमकं आहे तमकं आहे, म्हणजे विरोधच करतायत. वास्तविक चांगली योजना, मी पण विरोधी पक्षात कधी काही काम केलंय, एखादी चांगली योजना आल्यानंतर आपण कौतुक केलं पाहिजे, त्याच्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे, परंतु तशा पद्धतीनं विरोधक वागत नाही. ही माझ्या आया बहिणींनी, सगळ्यांनी, मायमाऊलींनी लक्षामध्ये ठेवावं. आणि ह्या प्रकारे ह्या योजनेचा आपण सुरुवात ऑगस्टपासून पैसे द्यायला करतोय. साधारण पहिल्या टप्प्यामध्ये दर 2 महिन्याला 3,000 असं त्याची घडी बसेपर्यंत करणार आहे, त्याकरता बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या प्रपंचाच्या करता, तुमच्या संसाराच्या करता, तुमच्या स्वतःच्या जीवाकरता त्या रकमेचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यावा, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आज मी ही योजना आणत असताना मला अधिकाऱ्यांना पण सांगायचं आहे, मग ते आमचे प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असतील, आमच्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आशा वर्कर असतील, की ह्या योजना आपल्या भगिनीला देत असताना, फॉर्म भरत असताना कुणालाही पैसे मागायचे नाहीत. महिलांनो, हा सगळा तुम्हाला मोफत फॉर्म दिले जाणार आहेत. आम्ही त्याच्याकरता तुमचा फॉर्म जो भरून घेतोय त्याला आम्ही 50 रुपये देतोय, ते शासनातर्फे देतोय. म्हणजे जर एखादी अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलेने तुमचा फॉर्म भरून घेतला, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे करून घेतल्या, तर त्याची नोंद होईल आणि तिला त्याच्याबद्दलचे 50 रुपये मिळतील. त्याच्यावर तिला पण तसं आम्ही काही वाऱ्यावर सोडलेलं नाही, ती पण काम करते, ती पण आमची भगिनी आहे, ती आमची मायमाऊली आहे. अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये आपण पुढे जातोय. त्याच्यामुळे कुणी चुका करू नका. जर अधिकाऱ्यांनी, तिथल्या कर्मचाऱ्यांनी, शासनाच्या कुणी पण, मग महसूल खात्याचा असेल, महिला बाल विकासचा असेल, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, अशा पद्धतीनं तुम्ही कुणाला पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि ते लक्षात आलं तर तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकू,
आम्ही काहींना कामावरून काढून टाकलेलं आहे। काही ठिकाणी मी ते तलाठ्यांनी काही चुका केले, त्या पैसे मागितले होते, पुरावे त्या ठिकाणी आले, त्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं हे झालं, कॅच झालं त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात। असं होता कामा नये, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात